ती जमीन पॉवर ऑफ पॅटर्न करून गोपीचंद पडळकर साहेबांनी ती विक्री केली आणि विक्री करून देवस्थानची फसवणूक केलेली आहे। गोपीचंद पडळकर हे आतापर्यंत इथून माग काय चैन चोर साखळी चोर काहीतरी करत होते आणि ते मसवड सिद्ध देव आहे, त्र्यंबकेश्वर देव आहे, रेवण सिद्ध देव आहे आणि सीतारामचंद्र देव आहे। अशा ह्या 4 देवस्थानची प्रॉपर्टी लाटायचं पाप ह्या गोपीचंद पडळकर सारख्या एका लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। जयंतराव या माणसाला पुढे करतोय। मला इथं विधान भवनामध्ये अनेक लोकांनी सांगितलं, त्याचे फोटो दाखवले की हा जयंतरावचा कार्यकर्ता आहे। जयंतरावमध्ये दम नाही, हिंमत नाही, धमक नाही की पुढे येऊन बोलायचं। त्यामुळे त्याला पुढे केलेलं आहे की गोपीचंद पडळकर औंध संस्थाची जमीन दापली। अरे औंध संस्थाचा आमचा संबंधच नाही। राज्यातील मंत्र्यांवर तसेच आमदारांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप होत असताना आता नवा घोटाळा सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या माध्यमातून समोर आला आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती जमीन लाटल्याचा आरोप राम खाडेंनी केला आहे। नक्की जर पाहायला गेलं ही संपूर्ण जमीन औंध देवस्थानाची आहे। एकूण 34 एकर जमीन लाटल्याचा आरोप करत ते असे म्हणाले आहेत, ही जमीन औंध देवस्थानाला सरकारने बहाल केली होती, परंतु काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचबरोबर तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील तसेच आमदार सुरेश धस यांना हाताशी धरून ही जमीन कायदेशीररित्या न विकता ती जमीन सर्वात आधी गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या नावावर केली आणि त्याच नंतर ही जमीन एका तिसऱ्या व्यक्तीला विकल्याचा आरोप राम खाडेंनी केला आहे। नेमकं ते काय म्हणाले आहेत हे पहा। गोपीचंद पडळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही तक्रार लावताय की त्यांनी जमीन लाटली आहे। या सगळ्या संदर्भातली काय माहिती आहे, कोणती जमीन आहे, कधी लाटली त्यांनी आणि कशा पद्धतीने हा गैरव्यवहार झाला जमीनचा? आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं आमच्या मराठवाड्यामध्ये हैदराबाद ॲबिलेशन ॲक्ट आहे, तसं पश्चिम महाराष्ट्रात सातारा संस्थान आहे आणि सातारा संस्थाचं पोट संस्थान म्हणजे औंध देवस्थान। हे औंध देवस्थानसुद्धा एक हिंदू धर्माचं पूर्वीपासून इंग्रजापासून त्या देवस्थानला ज्या राजांनी जमीन दिलेली आहे, जी दान जमीन दिलेली आहे, त्या देवस्थानची जी पूजा अर्चा चालायची त्या इनाम जमिनीमधून ती कसायची आणि त्या देवस्थानची पूजा अर्चा करायची। अशा जमिनी सुरुवातीला 2012 मध्ये एका मंत्र्यांनी ऑर्डर केली, त्याचा सारामापी केलं। 2014 मध्ये सुरेश धस राज्यमंत्री असताना एका देवस्थानची जमीन खालसा केली आणि ती अधिकार नसताना पदाचा गैरवापर करून केली आणि ती जमीन पॉवर ऑफ पॅटर्न करून गोपीचंद पडळकर साहेबांनी ती विक्री केली आणि विक्री करून देवस्थानची फसवणूक केलेली आहे। गोपीचंद पडळकर हे आतापर्यंत इथून माग काय चैन चोर साखळी चोर काहीतरी करत होते, परंतु मी गेले 2-3 वर्षापासून या देवस्थानच्या इनाम जमिनीचा पाठपुरावा करत आहे। त्यांनी इतकं पद्धतशीर शासनाचा गैरफायदा घेऊन खालच्या लोकांना अधिकाऱ्यांना मॅनेज करून काही जवळचे प्यादे धरून काही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली, काही जवळच्या प्याद्याच्या नावावर केली आणि जे मसवड सिद्ध देव आहे, त्र्यंबकेश्वर देव आहे, रेवण सिद्ध देव आहे आणि सीतारामचंद्र देव आहे, अशा ह्या 4 देवस्थानची प्रॉपर्टी लाटायचं पाप ह्या गोपीचंद पडळकर सारख्या एका लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। माझा त्यांच्यावर आरोप आहे। चंद्रकांत पाटील साहेबांनी सुद्धा 2019ला ते महसूल मंत्री असताना त्यांनी सुद्धा पदाचा गैरवापर केलेला आहे। त्यांनी सुद्धा एक देवाची जमीन औंध देवस्थानची ती खालसा करायचा अधिकार नसताना त्यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे। माझं तर असं मत आहे की गोपीचंद पडळकरनी जे पाप केलेलं आहे हे पाप करायला भाग पाडणारे, साथ देणारे सुरेश धस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी तर तात्काळ पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि गोपीचंद पडळकरवर गुन्हे दाखल करून देवस्थानची औंध देवस्थानची प्रॉपर्टी, हिंदू देवस्थानची प्रॉपर्टी परत देवस्थानच्या नावावर लावली पाहिजे, अशी माझी मागणी शासनाकडे मी केलेली आहे। परंतु ही तुम्ही म्हणतायत की औंध देवस्थानाची जमीन गोपीचंद पडळकरांनी परस्पर विकलेली आहे। ही किती एकर संपूर्ण जमीन आहे आणि त्या जमिनीची आजची बाजारभाव किंमत किती आहे? तिथं आज जवळपास 25-30 लाख रुपये गुंठा आहे आणि ती सर्व 4 देवस्थानची मिळून 34 एकर प्रॉपर्टी आहे
आणि अनेक त्याच्यात वेगवेगळे लोक पार्टनर घेतलेले आहेत, परंतु याचा खरा पेद्या कोण आहे तर तो गोपीचंद पडळकर आहे. आणि माझं असं मत आहे, आपलं ज्यावेळेस काचेचं घर असतं त्यावेळेस दुसऱ्याच्या छापरावर दगड मारायचे नसतात. या महाराष्ट्रामध्ये भाजपची जी संस्कृती आहे ही हिंदू हिंदू म्हणायचं, आणि जे यांचे जी असले प्यादे असले जे पूर्वी रामायणामध्ये असायचं धर्म आणि अधर्म, ती रावणाची लढाई होती ती अधर्माच्या विरोधात होती आणि रामाची लढाई धर्माच्या बाजूनी होती. परंतु सध्या मुख्यमंत्री महोदयांनी हे सगळे राक्षस जमा केलेत आणि रावणाची भूमिका बजावतात असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण की हिंदू जर म्हणायचं आहे, तुम्ही परिवारातून आलेला आहेत, या हिंदू हिंदू म्हणून तुम्ही मुस्लिमच्या बाबतीत दंगली घडून आणता आणि दंगली घडून आणताना इकडे हिंदू देवस्थानच्या प्रॉपर्ट्या प्रभुराम. तुमच्याकडे गोपीचंद पडळकरांवरती तुम्ही आरोप करतायत, पुरावे काय आहेत तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही दाखवणार आहेत का? 100% चंद्रकांत पाटील साहेबांनी केलेला आदेश माझ्याकडे आहे आणि सुरेश धस यांनी केलेला आदेश आहे. तहसीलदारनी केलेली जी चौकशी आहे त्या चौकशीचे माझ्याकडे रिपोर्ट आहेत. तहसीलदार तर त्याच्यात तहसीलदार स्पष्ट म्हणले त्याच्यामध्ये, दाखवतो ना, हे पहा, ही चंद्रकांत पाटील साहेबांची ऑर्डर, ही त्यांची सही आहे, CBP पाटील. हे पहा, ही दादांची ऑर्डर, हा जो निकाल आहे हो का सुरेश धसचा निकाल आहे. याच्यामध्ये सुद्धा ही 14चा आदेश दिलेला आहे, त्याच्यात सुरेश धसची सही आहे, त्यांनी दिलेला आदेश आहे. गोपीचंद पडळकरांनी घेतली अशी जमीन कुठे तुमच्याकडे उल्लेख आहे का त्यांच्या हो. नावाने जमीन असल्याचा? खरेदी खतात त्यांचं नाव आहे याच्यामध्ये. खरेदी खत दाखवू शकाल दादा? हो, खरेदी खत सुद्धा मी दाखवतो तुम्हाला लगेच. साहेब, आम्ही कधी चुकीच्या तक्रारी कुणाच्या करणार नाहीत आणि चुकीचे आरोपही करणार नाहीत. आमच्याकडे पुरावा असला तरच आम्ही तक्रार करतो. मी अनेक देवस्थानच्या बाबतीत या महाराष्ट्रात आवाज उठवलेला आहे आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी वाचवण्यासाठी हे गोपीचंद पडळकर साहेबांचं हे काही नाव आहे आणि त्यांनी हे घेणारे म्हणून त्यांची सही आहे. आणि इतर जी जमिनी आहेत त्या सुद्धा पॉवर ऑफ पॅटर्न त्यांनाच करून घेतलेल्या आहेत. आता यापुढे तुम्ही काय मागणी करणार आहात आणि आता पुढचं पाऊल काय? नाही, मी तर आता ॲक्च्युली तक्रार शासनाकडे केली की याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी पदाचा गैरवापर केला म्हणून राजीनामा दिला पाहिजे आणि ज्यांनी ही जमीन घेतली विक्री केली त्या ज्यांना अधिकाऱ्यांनी ज्यांनी यांना मदत केली या सगळ्या अधिकाऱ्यांची, गोपीचंद पडळकरांची, सर्व या मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची चौकशी करावा आणि औंध देवस्थानची जी प्रॉपर्टी आहे, देवस्थानची, हिंदू देवस्थानची प्रॉपर्टी आहे, ती परत देवस्थानला मिळावा, हे माझं स्पष्ट शासनाकडे मागणी आहे. मुख्य म्हणजे जर पाहायला गेलं, सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या माध्यमातून आरोप जो करण्यात आलेला आहे गोपीचंद पडळकरांवरती, त्या आरोपाचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते कागदोपत्री पुरावे सादर करत त्यांनी ही संपूर्ण जी आहे ती प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. परंतु जेव्हा लोकमतने गोपीचंद पडळकरांची या संपूर्ण प्रकरणी संवाद साधला तेव्हा ते आम्हाला काय म्हणाले हे पहा. हे बघा, मुळामध्ये जयंतराव ह्या माणसाला पुढं करतोय. मला इथं विधान भवनामधल्या अनेक लोकांनी सांगितलं, त्याचे फोटो दाखवले की हा जयंतरावचा कार्यकर्ता आहे. जयंतरावमध्ये दम नाही, हिंमत नाही, धमक नाही की पुढे येऊन बोलायचं. त्यामुळे त्याला पुढं केलेलं आहे की गोपीचंद पडळकरनं औंध संस्थाची जमीन दापली. अरे, औंध संस्थांचा आमचा संबंधच नाही. मुळामध्ये 2013ला अनेक देवस्थान ज्यांची पोकळ नोंद आहे देवस्थानमध्ये, त्यांनी राज्यमंत्री महोदयांच्याकडे अपील केले होते. तेव्हा तत्कालीन राज्यमंत्री माननीय प्रकाश सोळंकी साहेब हे तिथं त्या पदावरती होते. तेव्हा मूळ मालकांनी त्यांच्याकडे अपील दाखल केलं आणि अपिलामध्ये काही ते असंच लगेच निर्णय देत नाहीत. तहसीलदारला बोलवतात, प्रांतांना बोलवतात, नगरविकासचे जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांना बोलवत असतात, धर्मादायाकडून त्यांची माहिती मागवली जाते, त्यांच्या PTRला त्याची नोंद आहे का, इनामपत्रक मागवलं जातं, 9394चे उतारे मागवले जातात, 1950 पूर्वीचे सगळे सातबारे मागवले जातात आणि मग ते निर्णयाप्रती येतात. आणि मग ते सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्यांनी हे देवस्थानमध्ये पोकळ नोंद आहे अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. निर्णय दिल्याच्या नंतर काही लोकांनी खरेदी केलेली आहे, त्यात मी पण आहे. त्यामध्ये काही लोकप्रतिनिधी आहेत, अन्य काही लोक आहेत की त्यांनी ती जमीन खरेदी केलेली आहे. आणि 34 एकर हा विषयच नाही, 1052 असं ते क्षेत्र आहे.
आणि त्यातलं काही त्यातलं 5-7 एकर तर रिझर्वेशन आहे, त्याचा आमचा संबंध पण नाही. त्यामुळं भपका करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मला बदनाम करण्याच्या हिशोबानं त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. औंध संस्थांचा आमचा काही संबंध नाही मुळामध्ये. आणि जर काय त्यात कागदपत्र असतील तर त्यांनी त्या पद्धतीनं कोर्टामध्ये जावं, कोर्ट योग्य पद्धतीनं त्यामध्ये निर्णय देईल. आणि आम्ही ढापण्याचा काही विषयच नाही. राज्य सरकारनं रिसर परवानगी मूळ मालकाला दिल्याच्या नंतर खरेदी केलेला हा विषय आहे. त्यामुळे तुम्ही सगळा विषय समजून घ्या. त्यात अनेक लोकांनी त्या जमिनी घेतलेल्या आहेत. तुम्हाला अडचणीत पाडण्याचा प्रयत्न काय नाही, अडचणीत यायचा मी संबंधच नाही. मी काय चोरी केल्या? अडचणीमध्ये याचा संबंध काय? जेव्हा राज्य सरकारनं रितसर एखाद्या जमीन विक्रीला परवानगी दिली, त्या जमिनीचं एनए ऑर्डर झाली, खरेदी करायला काय अडचण आहे? मला अडचणीत यायचा काही विषयच नाही. अरे किरकोळ लोकांच्या मी नादी लागत नाही. त्या बिचाराला काही ज्याने पुढे केलंय त्याला मी सोमवारी ठोकतो ना. राम खाडे यांनी गोपीचंद पडळकरांवरती केलेले आरोप हे स्वतः गोपीचंद पडळकरांनी फेटाळलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की माझा औंध देवस्थानाशी कोणताही संबंध नाही, त्याचबरोबर औंध देवस्थानाची 34 एकर जी जमीन आहे ती मी विकतच घेतली नाही. म्हणजे तो जो व्यवहार आहे तो 34 एकर जमिनीचा नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही संपूर्ण प्रोसेस, हे संपूर्ण व्यवहार जो आहे तो सरकारच्या मान्यतेने झालाय, सरकारची परवानगी घेऊन झाली आहे. त्या काळचे राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या संपूर्ण परवानगी शिवाय कुठलीच गोष्ट होणार नव्हती. आणि त्यांची संपूर्ण परवानगी घेऊन ही संपूर्ण जी ती जमीन विकत घेण्यात आली आहे, त्याच नंतर दुसऱ्याला विकत देण्यात आलेली आहे. असं संपूर्ण प्रकरण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु कोणत्याच प्रकारचा कागदोपत्री पुरावा गोपीचंद पडळकरांनी सादर केला नाही. ज्या प्रकारचा कागदोपत्री पुरावा राम खाडे यांनी आपल्याला समोर दाखवलेला आहे. परंतु जोपर्यंत हे कागदोपत्री पुरावे येत नाहीत तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित असणार आहे. आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर असं देखील म्हणालेत की राम खाडे हे जे आहेत ते कोणत्या तरी नेत्याच्या, म्हणजे त्यांनी थेट सांगितलं जयंत पाटलांच्या सांगण्यावरून हे संपूर्ण प्रकरण करत आहेत. त्यांना आम्ही प्रश्न देखील विचारला, तुम्ही राम खाडेंवरती गुन्हा दाखल करणार आहात का? तेव्हा ते म्हणाले त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा काही संबंध येत नाही. परंतु त्यांनी जाता जाता एक जे ते सांगून गेले, सोमवारी मी यांचं तोंड बंद करतो. आता सोमवारी गोपीचंद पडळकर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नवा ट्विस्ट आणतायत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मुख्य म्हणजे सरकारकडे राम खाडे यांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत, म्हणजे गोपीचंद पडळकरांवरती जे काही केलेले आरोप आहेत चौकशी करण्याचे, त्याचबरोबर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे, ते आरोप आणि त्या संपूर्ण मागण्या सरकार कशा पद्धतीने पूर्ण करणार किंवा सरकार याकडे लक्ष देणार की नाही हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.